Hello, myself Sonal Penkar. Welcomes all to PAPE Talks. 21st century offers more career options than ever existed before. Parenting challenges in this century is to keep themselves updated with the various competitive exams and ways to provide holistic education to the child. Today, the challenge is to train the child at the right age, or else you will miss the one career option. Here, Pep Talks want to make a difference. Every month, we will select one topic concerning study guidance, parenting guidance, career paths, and invite the subject expert in that field. The parents and students can discuss the challenges they face with the experts and get their best guidance. We commit to offer the benefits to this platform to more than 1 lakh students in the next 5 years. This show has organized by Me Digital, a platform created to enable students in mastering mathematics subject. Today we will discuss the topic of how developing the artistic capabilities of your child enhances his academic performance. We have invited the subject expert, Mrs. Shilpa Punyarthi, an art teacher with 20 plus years of rich experience in the teaching field. She is an art master and recipient of Best Art Teacher Award in 2018. On behalf of all of us, I welcome Shilpa ma'am on the show. Namaste Shilpa ma'am. हॅलो. हॅलो. आपण आधीच डिस्कस केल्याप्रमाणे चित्रकला या विषयाशी निगडीत शिल्पा मॅडम आपल्याला आज मार्गदर्शन करतील आणि या चित्रकला विषयाशी निगडीत त्या विषयामध्ये प्रावीण्य त्यांना मिळवून देण्यासाठी त्या गेली 20 वर्ष कार्यरत आहेत आणि त्या आपलं कार्य अगदी प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत. तर आपण आपल्या चर्चेला आज सुरुवात करत आहोत. शिल्पा मॅडम, भारत हा विविध कलांनी नटलेला देश आहे आणि अगदी प्राचीन काळापासून आपल्याकडे कलांना अनन्यसाधारण महत्व आहे. पण काही मध्यंतरीच्या काळामध्ये कलेला फक्त एक छंद जोपासणे या दृष्टीने बघितलं जायचं. पण या मुलांच्या सर्वांगीण विकासावरती या कलेचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो? See, art education has some larger benefits. Art stimulates the imaginations, art opens the hearts and mind to possibilities and fuels the imaginations. Art makes you more observant. बच्चों की निरीक्षण शक्ति किससे बढ़ती है? तो आर्ट के वजह से ही बढ़ती है. Art enhances problem solving skill. Art boosts self-esteem and provides a sense of accomplishment. Art reduces stress and gives mental relaxation. It helps students provide a visual analysis skill, increase the self-confidence and understanding level, enhances communication skill. That's why art must be preserved. हम लोग यूं कह सकते हैं कि आर्ट ये एक पूरक आहार है बच्चों का जीवन बदलने के लिए और उनके संपूर्ण विकास के लिए. कलेच्या माध्यमातून आपण त्यांचा एस्थेटिक अप्रोच व आर्टिस्टिक अप्रोच म्हणजे सौंदर्यात्मक व कलात्मक दृष्टिकोन बदलू शकतो. कलेच्या माध्यमातून आपण त्यांना इतर विषय सोपे करून शिकवू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादी कविता असेल तर ती गद्यात बोलल्यानंतर ती कविता त्यांची लर्न नाही होणार, पण त्याच बरोबर ती कविता जर का पद्यात आणि एक चांगल्या चालीमध्ये जर का तिला आपण शिकवण्याचा प्रयत्न केला तर ती चाल मुलांना आवडते आणि ते गुणगुणत अगदी सहज रीतीने ती कविता त्यांची पाठ होते. हे सर्व त्याच्यासाठी काही वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही. त्याचप्रमाणे इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी पाढे लर्न करण्यामध्ये खूप त्रास होतो, तर त्यालाही एखादी चांगली चाल लावली आणि आपण त्यांच्याकडनं पाढे म्हणून घेतले तर तेही चांगल्या रीतीने ते पाठ करू शकतात. इन शॉर्ट म्हणजे कलेच्या माध्यमातून आपण इतर विषय सोपे करून शिकवू शकतो. अगदी खूप छान एक्सप्लेन केले तुम्ही. आता शाळेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा ह्याचा सहभाग केलेला आहे या कला विषयांचा आणि या कला विषयाच्या रिलेटेड गायन, वादन, नृत्य, चित्रकला ह्याच्या रिलेटेड बऱ्याच शासकीय एक्झाम्स आहेत. तर ह्या एक्झाम्स दिल्यानंतर किंवा चांगल्या मार्काने त्याच्यामध्ये पास झाल्यानंतर
ह्याचा आपल्याला 10thला जे काही ऍडिशनल मार्क्स मिळतात, तर ते कशा प्रकारे त्याचं कॅल्क्युलेशन असतं? निश्चितच शासनाने ही तरतूद करून ठेवलेली आहे की कोणत्याही एका विषयाचे मार्क SSC बोर्डाला वाढीव गुण म्हणून दिले पाहिजेत. इथे पालकांचा एक गोंधळ असतो की एका विद्यार्थ्यांनी जर का 2-3 कलांमध्ये परीक्षा दिल्या असतील तर त्यांना असं वाटतं की सगळ्या कलांचे मार्क मिळतात, पण असं नाहीये. कोणतीही एक कला शास्त्रीय आणि अखिल भारतीय गांधर्व विद्यालय किंवा कोणत्याही सरकारमान्य संस्थेद्वारे जर का ही परीक्षा दिली असेल तर त्याला मान्यता आहे. इथे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड ह्या दोन परीक्षा ग्रेडमध्ये मोडतात. तर त्या ग्रेड परीक्षांमध्ये इंटरमिजिएट परीक्षेला जर का ए ग्रेड मिळाला तर त्या ए ग्रेडचे शासन 7 मार्क ऍड करतो आणि बी ग्रेड असेल तर 5 मार्क मिळतात, सी ग्रेड असेल तर 3 मार्क मिळतात. त्याच पद्धतीने शास्त्रीय संगीत, वादन, नृत्य यामध्ये 3 किंवा 5 परीक्षा दिल्या असतील तर त्यांच्या श्रेणीप्रमाणे त्यांचे वाढीव गुण शासन SSC बोर्डाला ऍड करतो. अच्छा. नक्कीच शासनाचा हा चांगला डिसिजन आहे आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचे कलागुण जोपासण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि आता आपण बघितलं की आता बऱ्याच ह्या विविध कला आहेत, पण आपल्या पाल्याला नक्की कुठल्या कलेमध्ये इंटरेस्ट आहे, की जेणेकरून आपण त्याला त्याच्यामध्ये प्रोत्साहन देऊ शकतो, की हे जे ओळखण्यासाठी त्याचा इंटरेस्ट जाणून घेण्यासाठी काही टेस्ट असतात का? किंवा आपण त्याचा इंटरेस्ट कशाप्रकारे ओळखू शकतो? चांगला प्रश्न विचारलाय. पालकांना म्हणजे एक आईच आपलं मूल कशामध्ये पारंगत आहे हे आईशिवाय कोणी चांगलं सांगू शकत नाही. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. आणि आपण जर का त्यांच्या कृतीचं निरीक्षण केलं, प्रत्येक मुलामध्ये काही ना काही स्पार्क असतो आणि त्याचं जर का आपण त्याच्या कृतीतून ते आपल्याला दिसू शकतं. उदाहरणार्थ एक मुलगा होता, तो स्वयंपाकघरात जायचा आणि डबे घेऊन तो हॉलमध्ये बसायचा किंवा काही त्याला जेव्हा डबे नाही मिळायचे तेव्हा तो ताट, वाटी काहीतरी घेऊन तो बसायचा आणि तो चमच्यानी किंवा एखाद्या काठीने तो वाजवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यातून जो ध्वनिनाद निर्माण होतो, त्या ध्वनिनादामध्ये त्याला आनंद मिळायचा. त्याला इतर खेळण्यांमध्ये आनंद मिळायचा नाही, मात्र ते डबे वाजवल्यानंतर किंवा कोणतीही एखादी गोष्ट वाजवल्यानंतर त्या ध्वनिनादाचा त्याला आनंद मिळायचा. मग पालकांनी ह्याचं निरीक्षण केलं आणि पालकांनी त्याच्या वडिलांनी मग त्याच्या बर्थडेला एक बेबी ढोलकी आणून दिली आणि मग ती बेबी ढोलकी त्याला वाजवण्यामध्ये खूप मजा यायला लागली. ह्याच्यातून मग त्यांना असं आढळून आलं की ह्या मुलाला जर का आपण एखादं चांगलं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट दिलं किंवा त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण जर का इतर क्लासेस लावले तर ह्याची प्रगती चांगली होऊ शकते. त्याचप्रमाणे एक मुलगा होता, तो आईला आपल्या स्वयंपाकघरामध्ये सतत मदत करायला जायचा. प्रत्येक गोष्ट तो आईला विचारायचा की हे काय आहे, हे कसं करायचं, त्याची ही चौकस बुद्धी बघून आईही त्याला सगळं काही सांगायची. आज तोच मुलगा एका 5 स्टार हॉटेलमध्ये आज शेफ आहे. त्याने हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केला. स्वयंपाक करणं ही सुद्धा एक मोठी कला आहे. कलाच आहे. तर बरोबर. तर मग त्यांनी ते हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि आज त्याला एक चांगल्या पगाराची, भरघोस पगाराची त्याला चांगला जॉब आहे. खरंच खूप छान उदाहरणं दिली आहेत. म्हणजे अगदी आपल्या रोजच्या व्यवहारातली उदाहरणं आहेत आणि ह्या तुमच्या उदाहरणांवरून जे आपल्या सोबत जे आज पालक आहेत, त्यांना नक्कीच ह्याच्या आपल्या मुलांतील सुप्त गुण ओळखण्यासाठी त्याची मदत होईल आणि ते त्याला त्या कलेमध्ये नक्कीच प्रोत्साहन देऊ शकतील. तर आपण अजून एक बघितलं की सगळ्या ज्या कला आहेत, त्या आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये ऑलरेडी इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याचं शिक्षण शाळेतून सुद्धा दिलं जातं. पण मग तरीही प्रायव्हेट ट्युशन्सची ह्या विषयांसाठी आवश्यकता असते का? ऍक्च्युली शाळेमध्ये जे प्रशिक्षण मुलांना दिलं जातं ते अतिशय उत्तम असतं आणि सर्व प्रकारचे प्रशिक्षण तिथे दिले जाते. शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमही राबवले जातात. मात्र त्यांना काही एक मर्यादा असते. कारण की एका वर्गात जर का 70 ते 75 मुलं असतील आणि ती प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे सर्वसाधारण मुलापर्यंत किंवा सर्वसाधारण मुलांनी हे ड्रॉइंग काढावं
चित्रकलेचा अभ्यास करावा त्याप्रमाणे तो अभ्यासक्रम तयार करावा लागतो. शिवाय एक पिरियड हा 35 मिनिटाचा असतो. त्या 35 मिनिटामध्ये त्यांना बरंच काही शिकवायचं असतं. त्यांच्या वह्या बघायच्या असतात, वर्गावर राउंड मारायचं असतं, वर्गावर शिस्त ठेवायची असते. या सर्व गोष्टीतून ते आपले कलाकौशल्य पणाला लावून शिक्षक शिकवत असतो आणि त्यांना वेळेचं बंधन असतं. त्यातल्या त्यात त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभाशील एखादा विद्यार्थी असेल किंवा खूप 3-4 असे विद्यार्थी टॅलेंटेड असतील तर आणि त्यांना वेगवेगळ्या मीडियम मध्ये काम करायचं असेल, अजून त्यांना वेगवेगळ्या पेंटिंग्स करायचे असेल, अजून त्यांना वेगवेगळ्या त्यांना जास्तीत जास्त व्हेरायटी शिकायच्या असतील तर त्याला बाहेर कोचिंग क्लास लावणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं ते त्याच्या ज्ञानामध्ये अजून भर पडते. नक्कीच अगदी बरोबर आहे तुमचा पॉइंट. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर त्याच कलेमध्ये जर आपल्याला एक्सपर्टीज हवी असतील, मास्टरी हवी असेल, तर आपल्याला त्याच्यावरती प्रायव्हेट अटेन्शनची नक्कीच गरज आहे. आता आपला पुढचा मुद्दा असणार आहे की हे जे आपलं नाऊ इट्स रिलेटेड टू ऑल कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशन. आज ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पूर्ण वर्ल्डच ऑफलाईन वरून ऑनलाईन कनेक्ट झालेला आहे आणि शाळेने सुद्धा आता ऑनलाईन माध्यमातून शिकवायला सुरुवात केलेली आहे. कारण आपल्याला कुठेही शिक्षण हे थांबवायचं नाहीये. तर बरोबर आहे. थेअरी सब्जेक्ट्स बरोबर आता हे जे चित्रकला हा आता प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. पण तेही आता आपण ऑफलाईन वरून ऑनलाईन मध्ये घेतो आहोत. तर हे ऑनलाईन करताना काही डिफिकल्टीज येतात का? किंवा मग सेम इफेक्ट आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो का? See, all depends on teaching and learning skill. जर का नेटवर्क इश्यू असेल किंवा वायफाय कनेक्शन किंवा विद्युत पुरवठा खंडित होणे अशा ज्या थोड्याफार टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील त्या येऊ शकतात, ते अडथळे येऊ शकतात. परंतु शिक्षण हे कधी थांबवलं नाही पाहिजे. मुलांच्या ज्ञानामध्ये अधिकाधिक भर ही झालीच पाहिजे. आणि जर का एखादी टीचर ऑनलाईन वर जर का चांगलं व्यवस्थित प्रशिक्षण देऊ शकत असेल की ती जसं वर्गामध्ये बोर्ड वापरते, वर्गामध्ये ती स्केचेस करून दाखवते किंवा शिक्षक हे कलरिंग करून दाखवतात, तसे प्रॅक्टिकल्स आणि तो सराव जर का ते ऑनलाईन देऊ शकत असतील व्यवस्थितरित्या तर मला नाही वाटत की विद्यार्थ्यांना काही त्रास होऊ शकतो किंवा कोणते अडथळे निर्माण होऊ शकतात. जसं वर्गामध्ये राउंड मारून मुलांच्या वह्या चेक केल्या जातात, तसं थोडंफार ते दडपण मुलांना ऑनलाईनही द्यावं आणि मुलांच्या मध्ये मध्ये मुलांच्या वह्या किंवा त्यांची चित्र चेक करावी की त्या दडपणाखाली ते मूल जरा जास्त काळजीपूर्वक काम करतं आणि आपली कामगिरी बजावतो. बरोबर. टीचिंग टेक्निक्स मध्ये थोडं डेव्हलपमेंट केली तर तो सेम इफेक्ट आपण ह्या प्रॅक्टिकल सब्जेक्ट मध्ये पण नक्कीच देऊ शकतो. निश्चितच. खूपच छान प्रकारे पुढे चाललेली आहे आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे जे वेबिनार्स आहेत आम्ही या मी डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येणार आहोत. तर ह्या मी डिजिटलच्या ह्या आपल्या ऑडियन्सला एक रिक्वेस्ट आहे की मी डिजिटलच्या चॅट बॉक्समध्ये हे मी डिजिटलच्या फेसबुक ग्रुपची एक लिंक दिलेली आहे. तर त्याला आपण नक्की रजिस्टर करा की जेणेकरून जे फ्युचर आमचे इव्हेंट्स आहेत, वेबिनार्स आहेत, तर त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला येतील आणि आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. आणि पुढच्या महिन्यात 21 फेब्रुवारीला स्कोर मोर हा डॉक्टर यशपाल कदम यांचा एक वेबिनार होणार आहे. आता म्हणजे मुलगा खूप हुशार असतो, अभ्यासामध्ये हुशार असतो, अगदी म्हणजे 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळण्याची कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये असते. पण थोडेफार सिली मिस्टेक्स त्याच्याकडून होतात. तर ह्या सिली मिस्टेक्स कशा अवॉइड करायच्या ह्याच्या रिलेटेड डॉक्टर यशपाल कदम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर त्या वेबिनारची लिंक सुद्धा या चॅट बॉक्समध्ये अवेलेबल असेल, तर आपण ऑडियन्सने त्या लिंकला पण क्लिक करून त्या वेबिनारसाठी पण रजिस्टर करू शकता. आपण आता परत आपल्या ह्या कला ह्या विषयाकडे परत आता चर्चा वळवत आहोत. तर आता ह्या ड्रॉइंग रिलेटेड एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ह्या दोन एक बेसिक एक्झाम्स आहेत. तर त्या किती इम्पॉर्टन्स आहेत आणि ह्या एक्झाम साधारणपणे कधी घेतल्या जातात, त्याचा सिलेबस काय असतो? एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट एक्झाम ह्या प्रतिवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये होतात. त्यांचा सिलेबस असा असतो की स्मरणचित्र असतं, मेमरी ड्रॉइंग, डिझाईन म्हणजे संकल्पचित्र, अक्षर लेखन, लेटर रायटिंग, ऑब्जेक्ट ड्रॉइंग, नेचर थिंग अँड मॅनमेड थिंग्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कर्तव्य भूमिती म्हणजे जॉमेट्री असतं.
असा समावेश एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेमध्ये असतो. त्याच्यानंतर या परीक्षा दिल्यानंतर जर का तो मुलगा इंजिनिअरिंग लाईनिंग मध्ये जात असेल, आर्किटेक्चर करत असेल, इंटेरियर डिझायनर म्हणून त्याला व्हायचं असेल, किंवा इव्हन तो सायन्स लाईन मध्ये त्याला डायग्राम काढायचे असतील, तर त्यासाठी सुद्धा या एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेचा उपयोग होतो. कारण की तोपर्यंत या परीक्षा दिल्याने त्याचे डोळे, हात आणि त्याचं जी कल्पकता असते किंवा त्याच्या हातावर जो कमांड येतो, हे सर्व प्रशिक्षण घेत असताना त्याचा निश्चितच उपयोग त्याच्या पुढच्या भविष्यासाठी होऊ शकतो. म्हणजे 7वी ते 10वी या पिरियड मध्ये या एक्झाम साधारणपणे हो. या 7वी ते 10वी या पिरियड मध्ये या परीक्षा दिल्या जातात. काही कारणास्तव एखादा विद्यार्थी या पिरियड मध्ये तर तो एक्झाम देऊ शकला नाही, तर इन फ्युचर सुद्धा तो कधी ही एक्झाम्स देऊ शकतो का? हो, निश्चितच. 7वीला जर का एखाद्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरीची परीक्षा दिली आणि काही प्रॉब्लेम झाले किंवा काही समस्या निर्माण झाल्या आणि त्यांनी 8वीला इंटरमिजिएट परीक्षा जर का दिली नाही, तर ही परीक्षा तो 9वीला किंवा 10वीला सुद्धा देऊ शकतो. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो देऊ शकतो. कॉलेजमध्ये दिल्यावर कॉलेजमध्ये असताना सुद्धा तो परीक्षा देऊ शकतो. त्याच्यासाठी त्याला इंडिव्हिज्युअल ही परीक्षा द्यावी लागेल आणि केंद्र प्रमुखांना भेटून त्यांच्याकडनं सेपरेट असा फॉर्म भरून घ्यावा लागेल. ओके, बरोबर आहे. अगदी छान उपयुक्त माहिती मिळालेली आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपली इच्छा आहे, पण आता तो आपला पिरियड निघून गेलेला आहे. पण मग आता पुढे कसा अप्रोच करायचा ही माहिती म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना नसते. बरोबर. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ह्या एक्झाम्स बद्दल जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती असतं. पण अदर दॅन दीज एक्झाम्स अजूनही ड्रॉइंग या फील्डमध्ये काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात का? कॉम्पिटिशन प्रत्येक शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि प्रत्येक शाळांमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन ही घेतली जाते. त्याचबरोबर काही संस्था किंवा इतर शाळा सुद्धा ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स घेतात आणि इंटरनॅशनल लेवलमध्ये सुद्धा या ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स होत असतात. रोटरी क्लब आहे, कॅमलिन ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे, नवनीत ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे, पिडीलाइट फेविक्रिलच्या कॉम्पिटिशन्स असतात, नंतर अजून इतर संस्थांच्या कॉम्पिटिशन्स असतात. तर या कॉम्पिटिशन्स मध्ये आपण आपल्या मुलाला जर का सहभागी केलं, केवळ बक्षिसासाठी नाही, तर जर का आपण त्याला सहभागी करत असू तर त्याची कल्पकता वाढते. आजूबाजूची मुलं किती आणि कसं चित्र काढतात याच्यावरनं त्याची कल्पनाशक्तीमध्ये वाढ होते, त्याच्या ज्ञानामध्ये वाढ होते. तर इतर सर्व कॉम्पिटिशन्स मध्ये आपण आपल्या मुलांना सहभागी करावं. खूपच छान माहिती दिलेली आहे तुम्ही. आता एक आपण महत्वाच्या प्रश्नाकडे येऊ. मला वाटतं सगळ्यांच्याच आवडीचा हा प्रश्न असावा, की एखाद्याने ह्या फील्डमध्ये त्याला करिअर करायचं आणि त्याने हा आर्ट मधला कोर्स अगदी सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे, ड्रॉइंग मधला. आणि पण मग ह्या कोर्स कंप्लीट केल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारच्या जॉब किंवा बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात? एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झाम दिल्यानंतर त्याला जे स्कूल ऑफ आर्टची एंट्रन्स एक्झाम द्यावी आणि मग त्याच्यानंतर त्याच्या लाईन्स पुढे क्लिअर होत आहेत की फाईन आर्ट तो करू शकतो. त्याच्यामध्ये पेंटिंग, सिरॅमिक, मेटल, इंटेरियर, स्कल्पचर, शिवाय MFA, MBA, BFA, BBA, जर का शिक्षक पदासाठी त्याला जर का काही करायचं असेल तर आर्ट टीचर डिप्लोमा, आर्ट मास्टर, बॅचलर ऑफ डिझाईन ॲनिमेशन, अशा बऱ्याच लाईन्स तिथे आहेत आणि त्याच्यामध्ये तो आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो. शिवाय फाईन आर्ट कोर्स केल्यानंतर तो ऍड डिपार्टमेंट मध्ये कार्टूनिस्ट बनू शकतो, टेलिव्हिजन, फिल्म, थिएटर प्रोडक्शन, प्रोडक्ट डिझाईन, ॲनिमेशन स्टुडिओ, अखबार या पत्रिका में इलस्ट्रेटर, नंतर फाईन आर्ट ग्रॅज्युएट्स झाल्यानंतर तो सॉफ्टवेअर कंपनी, डिझाईन फार्म, टेक्सटाईल इंडस्ट्री, ऍडव्हर्टायझिंग कंपनी, डिजिटल मीडिया, आर्ट स्टुडिओ, पब्लिशिंग हाऊसेस, मीन्स मल्टिपल जॉब अँड बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल इन दिस फील्ड. बरोबर, म्हणजे एक नाही तर ह्याच्यामध्ये अनेक जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे. आणि आता तुम्ही जे एक्सप्लेन केल्याप्रमाणे असं वाटतंय की मुलींसाठी सुद्धा हे उत्कृष्ट करिअर ऑप्शन हा असू शकतो. आहे. एक जाता जाता तुम्ही आमच्या पॅरेंट्सला आणि स्टुडंट्सला काय मेसेज द्याल?
मी पालकांना सांगू इच्छिते की मोबाईलचा फक्त अभ्यासापुरताच वापर करावा, त्याचा गैरवापर टाळावा. न्यू टेक्नॉलॉजी आहे, आपण शिकत आहोत, तर ही चांगली गोष्ट आहे, परंतु गैरवापर सुद्धा भरपूर होतोय. आणि मुलांना क्रिएटिव्हिटी म्हणजे काही क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये जर का त्यांना आपण गुंतवून ठेवलं, तर ह्या बाहेरच्या गोष्टी काही आकर्षल्या जात नाहीत. सूट आणि थोडीशी सूट आणि थोडंसं बंधन जर का मुलांवर ठेवलं, तर मुलं तुमची खूप चांगली कामगिरी बजावू शकता. त्याचबरोबर कलेच्या साहाय्याने आपण बघितलेलं आहे की इतर विषयही आपण सोपे करून शिकतो. तर अभ्यासाबरोबर कलाही जपा. कला ये एक पूरक आहार है अपने बच्चों के लिए, अपने संपूर्ण विकास के लिए. तर कला तुम्ही ही जपा. आणखीन महत्वाची एक गोष्ट सांगायची आहे की पालकांनो, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आपल्या मुलांसाठी नक्की द्या. तो फार कमी पडतोय. आणि तुमचं हेल्दी कम्युनिकेशन असू दे पालक आणि बालक मध्ये. एवढंच मी सांगू इच्छिते. नाही, खूपच छान, महत्वाचा एकदम मोलाचा संदेश आहे. कारण आता तेच होतंय आजकालच्या जगामध्ये की 4-5 क्लासेस मुलांना लावून दिले की असं वाटतंय की माझा आता मुलगा त्याच्यामध्ये एक्सपर्ट होईल. पण जोपर्यंत तुमचं पॅरेंट्सचं अटेन्शन किंवा पॅरेंट्सचा जो बहुमूल्य वेळ आहे, तो जोपर्यंत मुलांना मिळत नाही, तोपर्यंत त्यांना त्याच्यामध्ये एक्सपर्टीज येऊ शकत नाही. बोलण्यासारखं तर खूप आहे या विषयामध्ये, पण आपल्याला आता टाइम लिमिटेशन आहेत आणि बरीच सारी माहिती तर आपल्याला ऑलरेडी या कम्युनिकेशन मधून मिळालेली आहे. तरी पण काही आपल्या पालकांचे प्रश्न असतील, तर मला वाटतं की काही चॅट बॉक्स मध्ये आपल्याला प्रश्न आलेले आहेत. तर आपण ते त्यांचे प्रश्न घेऊया. गॅलेक्सी M21 कोणाचा तरी हँड रेज आलेला आहे. तर त्यांनी आपला प्रश्न अनम्यूट करून प्रश्न विचारावा. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग. मी दीपा भालेराव म्हणून बोलतेय. हा बोला. मला चित्रकलेची आहे आवड खूप, पण मला ह्युमन फिगर काढता येत नाही मॅडम. तर त्याच्याबद्दल काही माहिती सांगाल का? हो, निश्चितच. तुम्हाला चित्रकलेची आवड आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं. परंतु नुसती आवड म्हणून ती ठेवू नका, तिला जपा आणि तिला इम्प्रूव्ह करा. ह्युमन फिगर्स हा म्हणजे मोस्टली जास्तीत जास्त मुलांचा हा प्रॉब्लेम असतो की व्यक्तिचित्र रेखाटन त्यांना खूप ह्याच्यामध्ये ते हार्ड वाटतंय. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा बॉडी प्रपोर्शन आपल्याला शिकणं खूप गरजेचं असतं की मेजरमेंट्स असतात की ह्याच्यासाठी कसं आहे, मॅन साठी किती बॉडी प्रपोर्शन घ्यायचं, वुमन साठी किती घ्यायचं आणि चाइल्ड साठी किती घ्यायचं, तर ते पहिल्यांदा आपल्याला शिकलं पाहिजे. आणि त्याचबरोबर कोणतेही बेसिक स्केचवर आपले संपूर्ण चित्र आधारित असतात, त्यामुळे बेसिक करणं खूप गरजेचं आहे. तर बेसिक आपण शिकलं पाहिजे. जर का तुम्हाला इतर ठिकाणी कुठे क्लास लावायला जमत नसेल, वेळेचा अभाव असेल, तर तुम्ही ह्युमन फिगर्स पार्ट 1 पार्ट 2 या पुस्तकांचा तुम्ही अभ्यास करू शकता. ती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ती पुस्तकं जर का तुम्ही घेतली, तर त्याच्यामध्ये हाऊ टू ड्रॉ ह्युमन फिगर्स त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये आहे. आणि काही चित्र सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. शिवाय कलर करायलाही तिथे जागा आहे. तर या पुस्तकांचा तुम्ही जर का वापर केला, तर तुमच्या व्यक्तिचित्र रेखाटनामध्ये म्हणजेच ह्युमन फिगर्स मध्ये नक्कीच तुमचा फरक पडेल. ओके, थँक्यू मॅडम. धन्यवाद. We will keep exploring this topic. Please join our VIP Facebook group. The link is given in the chat box. We will share information on various topics related to studies in this group to help your child to achieve academic excellence. You can also ask more questions to the Facebook form, feedback form mailed and WhatsApp to you. We will definitely reply to your queries. Shilpa ma'am is also available on our VIP Facebook group. You can also post your questions there. And once again, thank you very much for your patience listening. We hope that you gain some insights into the subject. But due to time constraint, we have to end our webinar here. However, we will keep on posting more content in the feedback Facebook group. See you in the next webinar on Score More, How to Avoid Silly Mistakes by Dr. Yashpal Kadam on 21st February at 5:30 p.m. Thank you. Thank you, Shilpa ma'am, once again, and bye-bye.